तुम्ही दत्तगुरूंचे भक्त आहात, मग हे 2 संकेत तुम्हाला नक्कीच मिळाले असतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. सुरुवातीची ओळख. तुम्ही दत्तगुरूंचे भक्त आहात का? तुमच्या मनात त्यांच्याबद्दल खूप श्रद्धा आहे का? जर याचे उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आपण भक्ती करतो, पण आपल्याला कधीकधी वाटते की महाराज आपल्याकडे नक्की बघत असतील का? ते माझ्या हाकेला धावून येतील का? भाविकांनो, दत्त महाराज खूप दयाळू आहेत. आपण फक्त मनापासून त्यांचे नाव घेतले तरी ते आपल्या पाठीशी उभे राहतात. ते आपल्या भक्तांना काही खास खुणा किंवा संकेत देतात, ज्यामुळे आपल्याला समजते की ते सोबतीला आहेत. आज आपण अशाच 2 खास संकेतांबद्दल बोलणार आहोत, जे तुम्हाला नक्कीच आले असतील. भाग 2. भक्तीचा मार्ग. दत्त महाराजांच्या भक्तीमध्ये गुरुला देवापेक्षाही मोठे मानले गेले आहे. दिगंबराचा जप करताना आपल्याला एक वेगळीच शक्ती मिळते. आपण या भक्तीच्या वाटेवर चालत असताना आपली प्रगती होत आहे का, हे नक्की कसे ओळखायचे? महाराज आपल्यावर खुश आहेत का, हे दाखवणाऱ्या खुणा कोणत्या असू शकतात? या खुणा खूप साध्या असतात, पण त्या समजण्यासाठी आपले मन शांत असावे लागते. महाराज आपल्या मनातील सर्व इच्छा आणि वेदना जाणतात. आजचा हा भाग तुम्हाला तुमच्या मनातील याच प्रश्नांची उत्तरे देणार आहे. आपण त्या पहिल्या खुणेकडे वळण्याआधी महाराजांवरचा तुमचा विश्वास असाच अढळ आणि कायम ठेवा. भाग 3. पहिली खूण, अचानक मिळणारी मदत. आता बोलूयात पहिल्या खास संकेताबद्दल. हा संकेत असा आहे जो आपण अनेकदा केवळ योगायोग समजून सोडून देतो. तो संकेत म्हणजे अगदी कठीण वेळी कोणत्याही अनोळखी माणसाकडून अचानक मदत मिळणे. विचार करा, तुम्ही अशा संकटात आहात जिथे तुम्हाला काहीच सुचत नाहीये. तुम्ही पूर्णपणे हरला आहात आणि आता रस्ता सापडत नाहीये. आणि अचानक एखादा माणूस येतो ज्याला तुम्ही कधीही पाहिले नसते. तुमची अडचण अगदी सहज सोडवतो. तो माणूस कोण होता? ती मदत कुठून आली? ही ती महाराजांची पहिली खूण आहे, जे तुमच्यासाठी स्वतः कोणाला तरी धाडून देतात. भाग 4. पहिल्या खुणेचा अर्थ. ही अचानक मिळालेली मदत आपल्याला खूप काही सांगून जाते. दत्त महाराज कोणत्याही रूपात येऊ शकतात, असे आपण नेहमी ऐकतो. जुन्या कथांमध्ये सुद्धा महाराजांच्या भक्तांना वाचवण्यासाठी वेगवेगळी रूपे घेतल्याचे आपण पाहिले आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या अनोळखी माणसाकडून मदत मिळते, तेव्हा समजा की ते साक्षात महाराजच होते किंवा त्यांनी पाठवलेला कोणीतरी निरोप होता, जे तुम्हाला सुचवत असतात की बाळा, तू अजिबात घाबरू नकोस, मी तुझ्या सोबतच आहे. असा अनुभव तुम्हाला आला आहे का? तर समजा की तुमची हाक महाराजांपर्यंत पोहोचली आहे आणि ते तुमच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभे आहेत. भाग 5. भक्तांचा अनुभव. तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? नीट आठवून पहा. एखादी पैशांची नड असेल, आजारपण असेल किंवा प्रवासात रस्ता चुकल्याचा प्रसंग असेल. जेव्हा कोणीतरी अचानक येऊन तुम्हाला आधार दिला असेल, तो आधार, ती मदत म्हणजे नुसता योगायोग नसून ती महाराजांचीच लीला असते. अशा अनुभवांमुळे आपला विश्वास अधिक वाढत असतो. पण आपण अनेकदा विचार करतो की हे कसे झाले? भक्तांनो, भक्तीमध्ये विचार करायचा नसतो, तिथे फक्त भाव पाहायचा असतो. तुमची भक्ती जेवढी साधी आणि खरी असेल, तेवढ्या या खुणा तुम्हाला अधिक स्पष्टपणे जाणवू लागतील. हा अनुभव मनाला मोठी उभारी देऊन जातो. भाग 6. दुसरी खूण, स्वप्नातील दर्शन. आता पाहूया दुसरी आणि अतिशय खास खूण, जी खूण थेट तुमच्या स्वप्नाशी जोडलेली आहे.
ती खूण म्हणजे स्वप्नात सतत औदुंबराचे झाड, पांढरी गाय किंवा एखादा तेजस्वी साधू दिसणे. हे स्वप्न साधे नसते. जर तुम्हाला औदुंबराचे झाड दिसत असेल किंवा एखादी सुंदर पांढरी गाय तुमच्याजवळ येत असेल किंवा एखादे महाराज तुम्हाला आशीर्वाद देत असतील, तर हा साक्षात दत्तगुरूंचा संकेत आहे. हे स्वप्न तुम्हाला सांगते की महाराजांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर आहे. हे स्वप्न पडल्यावर मनाला खूप शांत वाटते. हीच त्याची खरी ओळख आहे. असे स्वप्न पडणे हे भाग्याचे लक्षण आहे. भाग 7. स्वप्नाचा अर्थ. शास्त्राप्रमाणे प्रत्येक स्वप्नाला काहीतरी अर्थ असतो, पण देवाच्या बाबतीत काही स्वप्ने ही संदेश असतात. दत्त महाराज औदुंबराच्या झाडाखाली निवास करतात. गाय हे पृथ्वीचे रूप आहे आणि साधू रूप हे स्वतः दत्त महाराजांचे आहे. जर तुमच्या स्वप्नात या गोष्टी येत असतील तर त्याचा अर्थ असा की तुमचे मन महाराजांच्या शक्तीने जोडले जात आहे. हे स्वप्न पडल्यानंतर तुम्हाला अजिबात भीती वाटत नाही, उलट एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळते. ही खूण सांगते की तुमची भक्ती योग्य मार्गावर आहे आणि महाराज तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत. अशावेळी तुमचे अंतर्मन जागे होऊन तुम्हाला गुरुरायांच्या जवळ घेऊन जात असते. भाग 8. दुसऱ्या खुणेची प्रचिती. अनेक भक्त सांगतात की त्यांना स्वप्नात महाराजांनी येऊन संकटातून बाहेर पडायचा मार्ग दाखवला. काही वेळा स्वप्नात एखादा मंत्रसुद्धा ऐकू येतो. जर तुम्हाला असे स्वप्न पडले असेल तर ते प्रत्येकाला सांगत सुटू नका. ते तुमचे आणि महाराजांचे गुपित आहे, जे मनात जपून ठेवा. औदुंबर दिसणे म्हणजे तुम्हाला महाराजांची सावली लाभली आहे. गाय दिसणे म्हणजे तुमचे रक्षण होत आहे. अशा खुणा खूप नशीबवान भक्तांनाच मिळतात. जर तुम्हाला असे संकेत मिळाले असतील तर समजा की तुम्ही भाग्यवान आहात आणि महाराज तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. ही प्रचिती तुमची भक्ती अधिक घट्ट आणि अढळ करते. भाग 9. खूण न मिळाल्यास काय करावे. आता काही जणांना वाटेल, मला तर यांपैकी काहीच दिसले नाही, मग मी भक्त नाही का? भक्तांनो, असे काहीच नाही. महाराजांपाशी माया अफाट आहे. प्रत्येकाला अशा खुणा मिळतीलच असे नाही. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. खूण मिळणे म्हणजे तुम्ही मोठे भक्त आहात असे अजिबात नाही. तुमची भक्ती मनापासून करत राहा. कदाचित तुम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने महाराज संकेत देत असतील, जे तुम्हाला अजून समजले नसतील, किंवा महाराज तुमची परीक्षा घेत असतील. तुमचा विश्वास कमी होऊ देऊ नका. वेळ आली की तुम्हालाही अनुभव नक्की येईल. महाराजांचे पाय घट्ट पकडून ठेवा. ते कोणालाही कधीच अंतर देत नाहीत.